नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भाग 1 मध्ये आपण बघणार आहोत की गुंजा धुपाची टोकर घेऊन खाली येत असते, तर कबीर तिथे त्याच्या हातावरती गुंजाचे जे नाव कोरलेले असते ते पुसत असतो. तर गुंजा म्हणते, साहेबा काय करताय तुम्ही? त्यावर कबीर म्हणतो, तू हे जे काही नाव कोरलेस ना माझ्या हातावरती, तेच पुसण्याचा मी प्रयत्न करतोय. इथे मृण्मयी मला फोटो पाठवते, तिची मेहंदी खूपच रंगली, परंतु मी काय दाखवू लोकांना? त्यावर गुंजा म्हणते, अहो किती बी झालं तरी ती मेहंदी आहे, माणसापेक्षा जास्तच हट्टी असते ती. आणि मी काय हे मुद्दाम केलंय का? माझ्या हातावरती बघा किती रंग जडलाय, परंतु याचा काही उपयोग तरी आहे का? त्यावर कबीर गुंजाला बोलतो, या न पुसलेल्या मेहंदीच्या नावासारखी चिकटली तू मला. मी कितीही तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी नियती आपल्याला जवळ आणतेच का, असं होतंय कुणास ठाऊक. त्यावर गुंजा म्हणते, तसं तर हे लग्न पण आपलं व्हायला नको होतं ना? तर कबीर म्हणतो, मला स्पष्टच सांग, माझ्या हातावर तुझं नाव कोरणं, माझ्या लग्नात मान पोळेपर्यंत काम करणं, तुला काय करायचं आहे? याचा अर्थ नेमका मी काय समजायचा? त्यावर गुंजा म्हणते, मेहंदी रंगण्याचा काय अर्थ लावणार आहात तुम्ही साहेबा? आणि कुणाची मेहंदी रंगते, कुणाची नाही रंगत, मग हे सर्व नशिबावर असतं ना, हो की नाही? तर कबीर म्हणतो, मृण्मयीला मी सांगितलं होतं, तू फक्त आमचं लग्न होईपर्यंतच इथे राहणार आहे. हे घे 26 तारखेचे तिकीट. उमेर तुला डोंगरवाडीला सोडायला येणार आहे. आय होप तू तिथे गेल्यानंतर फक्त परीक्षा अभ्यास याकडेच लक्ष देशील. तर गुंजा म्हणते, परीक्षा तर मी देतेच पदोपदी, फक्त ती आपल्या लोकांनी घेतल्यामुळे त्याचा निकाल कधीच लागायचा नाही एवढंच. तर कबीर मात्र खूपच रागावतो आणि लगेच तो गुंजाच्या हातात जळतं धूप असतं त्यावर हात ठेवतो. तर लगेच गुंजा ओरडते, साहेबा काय करतायस तुम्ही? तर कबीर म्हणतो, मी कितीही चटके सहन करू शकतो, परंतु माझ्या नात्याला दिलेले वचन मी नाही मोडू शकत, असे म्हणून लगेच कबीर तिथून निघून जातो. तर गुंजा म्हणते, हो, आपल्या दोघांमध्ये हा विस्तू हाच आपल्या प्रवासातील सुरुवात आहे साहेबा, असे म्हणून गुंजाही खूप रडत असते. त्यानंतर इथे खाली कविता हळद कुटायला बसलेली असते. तर मधू म्हणते, अगं कविता. तर रेशीम म्हणते, काकू थांब, मी सांगते तुझ्या भाषेत. तर लगेच रेशीम म्हणते, अगं कविता, असा नाजूकपणा नाही चालणार, चांगला जोर काढून हळद कूट. तर लगेच कविता म्हणते, हो का सासूबाई? तर रेशीम म्हणते, हो, बरं छानपैकी नाव पण घे. तर कविता म्हणते, ठीक आहे, सर्वजणांनी ऐका माझं नाव. तर लगेच कविता म्हणते, नबी सोनकिरणे आणि आनंदाचे तुषार. सरपोतदारांची सून म्हणते, सुबोधराव खूपच हुशार. त्यावर लगेच वहिनी म्हणतात, हो ग बाई, माझा सुबोध आहेच हुशार, तशी तू पण आहे हुशार. त्यावर काकू म्हणतात, अगं पण ज्याच्यासाठी हळद कुटतोय ते कुठे आहेत, असे शेजारच्या काकू बोलत असतात. तर मधू म्हणते, हो येईल तो इतक्यात खाली. तर इथे डोंगरवाडीला बाबळीची पिशवी भरण्याची तयारी चालू असते. तर सत्यादान म्हणत असतो, अगं बाबळे, पिठलं खूप मस्त झालंय, भाकरी वाढ बरं. तर मात्र बाबळी गुंजाकडे जाण्याच्या नादात दंग झालेली असते. ती सत्यादाला म्हणते, अरे आपल्याला मुंबईला जायला खूपच लांब आहे ना, गुंजाचे घर सापडेल ना आपल्याला? कसे असेल रे गुंजाचे घर? तर सत्यादा म्हणतो, अगं असे मोठमोठाले बोर्ड लागले असतील, पत्रकार आहे तो माणूस, आणि मला काय उपाशीच जावं लागतंय की काय? किती वेळा म्हणतोय भाकरवाड, परंतु गुंजाकडे जाण्याच्या नादात तुझं लक्षच लागत नाहीये. आणि पटकन आवर, आपल्याला रात्रीच्यालाच निघायचे, उद्या सकाळचं जेवणच गुंजाच्या घरी करायचंय आपल्याला. तर लगेच बाबळी इमोशनल होते आणि रडायला लागते. त्यावर सत्या म्हणतो, तुम्हा बायकायचं ना मला कळतच नाही, सुखात बी रडायचं आणि दुःखात बी रडायचं. त्यावर लगेच बाबळी म्हणते, अरे सत्यादा, हे आनंदाचे अश्रू आहेत, आणि मी गुंजाला फोन करून सांगू का आम्ही येतोय ते? त्यावर लगेच सत्यादा म्हणतो, नाही नको, लहानपणी जेव्हा मी कुठून यायचो ना, तेव्हा मला बघून ती खूपच आनंदात राहायची, त्यामुळे मला तोच हसरा चेहरा तिचा बघायचा आहे, त्यामुळे तू तिला काहीही सांगू नको. त्यानंतर इकडे कबीर औषधाची टूप शोधत असतो. तर गुंजा येते आणि म्हणते, साहेबा हे लग्नघर आहे, त्यामुळे तुम्हाला इथे कितीही टूप सापडचा प्रयत्न केला तरी सापडणार नाही. हे घ्या हळद. तर लगेच कबीर म्हणतो, आता हे काय आहे? तर गुंजा म्हणते, तसं म्हटलं तर ही जेवणाला वापरता येते, अंगाला लावता येते,
परंतु आता ही जखमेवर लावायची आहे. तर कबीर म्हणतो, का असं करतेस तू? तर गुंजा म्हणते, मी उद्या इथून जाणार आहे, त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. मग गुंजा लगेच कबीरला तिथे बसायला सांगते आणि त्याच्या जखमेवरती हळद लावते आणि कबीरला म्हणते, साहेबा, आता हातावरचं नाव बघण्या, तुमच्या मनात कुणाचं नाव आहे ते बघा आणि तुमच्या मनात फक्त मृण्मयीताईंचंच नाव आहे. त्यामुळे आता हसरा चेहरा घेऊन बाहेर या, लवकर या. आणि आता बघा ही गंमत, माझं नाव कुणाला दिसणार बी नाही आणि जखमेवर हळद बी लावली आहे. तर लगेच गुंजा तिथून निघून जाते. तर कबीर त्या हाताकडे बघतच असतो. त्यानंतर इकडे मायाने मृण्मयीला मस्त मेकअप करून खाली घेऊन येत असते. तर मृण्मयी हळदीच्या लुकमध्ये खूपच छान दिसत असते. तर आजी म्हणते, अगं मृण्मयी किती छान दिसते. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, आजू नमस्कार करते हां. तर माया म्हणते, फक्त एवढंच बोललात का? तर आजी म्हणते, अगं माझ्याकडे शब्दच उरला नाही तिच्यासाठी बोलायला. किती सुंदर दिसते ती, मग मी काय बोलणार आहे? त्यावर माया म्हणते, मला वाटलं तुम्ही बोलता ड्रेसच घातलाय, साडी नाही घातली, परंपरा. त्यावर आजी म्हणते, अगं बदलत्या काळानुसार मला सर्व काही कळतं आणि तिची आवड आहे ना ती. तेवढ्यात सर्वेश तिथे येतो आणि सर्वेश मृण्मयीकडे बघून रडायला लागतो. त्यावर मृण्मयी म्हणते, अरे बाबा, तू आत्तापासूनच रडायला लागला का? तर सर्वेश म्हणतो, अगं तू जाईपर्यंत अशी वेळ किती वेळा येणार आहे काय माहिती. तेवढ्यात रोहन तिथे येतो आणि म्हणतो, मृण्मयी, तू खूपच सुंदर दिसते हा, खूपच छान लुक केलाय तू. आणि मी माझ्या चॅम्पियनला कधी सुरुवात करू? तर सर्वेश म्हणतो, तुझं दारू पिणं काय बंद होणार आहे की नाही? त्यावर माया म्हणते, हट सर्वेश, दारू काय दारू, चॅम्पियन म्हणतात त्याला. तर सर्वेश म्हणतो, बरोबर आहे, दोघेही एकमेकांना जोडत झाले, त्यामुळे करा तुम्हाला काय करायचंय ते. तर माया लगेच म्हणते, काय करणार तो इथे, आपण वाट बघत बसलोय. एवढा गजगंड पैसा असूनही आपण त्या लोकांची उष्टी हळद येण्याची वाट बघतोय. मला ना तर कळतच नाही काही. तर रोहन म्हणतो, काय, त्या मुलाची उष्टी हळद मृण्मयीला लागणार आहे का? छी. तर आजी म्हणते, त्याच काय वेगळं आहे, तिचं लग्न होणार आहे त्याच्याशी आणि त्याला तो मुलगा काय म्हणतोयस तू? भाऊजी म्हणत असला तर भाऊजी म्हणत जा, नाही तर त्याच्याशी बोलत जाऊ नको. तर सर्वेश म्हणतो, अगं आई, काही लोक ना स्वतःलाच खूप प्रगतशील समजतात. तर माया म्हणते, जर पुढच्या अर्ध्या तासात हळद आली नाही ना तर मी आपल्याकडचीच हळद लावणार आहे मृण्मयीला. कळलं सर्वेश, असे म्हणून ती सर्वांना खडसावून सांगते. त्यानंतर इकडे कबीरच्या हळदीला सुरुवात झालेली असते. तर सुबोध म्हणतो, चला पटकन, मला 1 नंबर हळद लावायची. तर कबीर म्हणतो, दादा हळूच लाव बरं का, हळद येते, होळी नाही. तर लगेच मधू कबीरचं औक्षण करते आणि सर्वजण हळद लावायला सुरुवात करतात. तर लगेच वहिनी म्हणतात, अगं मधू, अशी हळद लाव, त्याचा रंग उतरायलाच नको. तर उमेरही गुंजाकडे बघत असतो, कारण तिच्या डोळ्यासमोर तिच्या नवऱ्याची हळद चालू असते. तर त्यानंतर वहिनी हळद लावायला येतात. तर कबीर म्हणतो, काकू जरा हळूच लावा बरं का. तर लगेच काकू म्हणतात, नाही, मी बिलकुल हळूच लावणार नाही. तर सर्वजण खूपच आनंदात मजेत असतात. मग एकामागून एक सर्वजणांची हळद लावून झालेली असते. कबीरची बहीण म्हणजे रेशीम येते आणि म्हणते, कबीर तुला छोटीशीच हळद लावायची ना, मग मला लेटेस्ट मोबाईल देशील ना? तर कबीर म्हणतो, लाव, तुला काय जेवढी लावायची तेवढी लाव. तर सर्वजण खूपच हसतात. मग उमेर येतो आणि म्हणतो, हर्ज क्या है, खुदा ने ऐसे लोगों को कम ही बनाया है, जिन्होंने ऐसा नेक दिल बनाया है. मुझे नाज है तुम्हारे दोस्ती पर, जो आपने हमें आपके हल्दी पर बुलाया है. सर्वजण खूपच हसतात. मग कबीरही उमेरकडे बघून हसत असतो. तर लगेच मधू म्हणते, झाले का सर्वांचे हळद लावून? झाले ना? तर लगेच मधू म्हणते, अरे नाही, गुंजा कुठे दिसत नाही, गुंजा राहिली. आई गुंजा, चल ना तू पण हळद लावायला. तर गुंजा म्हणते, मी पण. तर लगेच वहिनी म्हणतात, अगं गुंजा, तू आमच्या घरचा भाग आहे, चल बरं पटकन. मग लगेच गुंजा कबीरला हळद लावायला येते. तर कबीर हा गुंजाकडे बघत असतो. गुंजाच्या डोळ्यात अश्रू मावत नसतात. तर ती जड मनाने अगदी कबीरकडे बघून हळद लावत असते.
तर कबीर मात्र तिच्याकडे बघत असतो आणि तिच्या डोळ्यातून किती पाणी वाहतंय हे सर्व त्याला बघून खूपच वाईट वाटते. मात्र तो लगेच त्याचा चेहरा दुसरीकडे वळवतो. मग लगेच सुबोध म्हणतो, चला आता झाली ना सर्वांची हळद लावून, मग आता मस्त डान्स करायचा, चला लावा म्युझिक पटकन, असे म्हणून वजन डान्स करायला लागतात. मात्र गुंजा खूपच रडत असते. तिच्या डोळ्यातून खूपच अश्रू खाली येत असतात. तर कबीर हे सर्व बघत असतो. त्याला गुंजाची ही परिस्थिती बघवत नसते. त्यालाही खूप वाईट वाटत असते. मग लगेच गुंजा डान्स करायचं सोडून बाहेर जाते आणि रडत असते. तर कबीर हा सारखा गुंजाकडे बघत असतो. तेवढ्यात लगेच कबीरच्या बाबांना मायावहिनींचा फोन येतो आणि उष्टी हळद कधी येणार आहे हे विचारत असतात. तर लगेच अशोकराव म्हणतात, हो लगेच पाठवतो. तर लगेच ते मधूला बोलावतात आणि सांगतात, अगं मायावहिनींचा फोन आला होता, उष्टी हळद कधी न्यायची. तर लगेच मधू सर्वांना आवाज देत असते, परंतु सर्वजण नाचण्यात खूपच दंग असतात. तर गुंजा म्हणते, काय झालंय. तर मधू म्हणते, अगं मायाताई खूपच भडकल्यात, तू जाशील का उष्टी हळद घेऊन. तर गुंजा म्हणते, ठीक आहे मी जाते, मला माहीत आहे मी रिक्षेने जाईल. तर मधू म्हणते, थांब मी पैसे घेऊन येते, तू पटकन जा बर का, असे म्हणून लगेच ती उष्टी हळद गुंजाच्या हातात देतात. गुंजा मनाशीच म्हणते, गुंजे ही हळद अंगी लागणं तर नाही, पण हाती येणं तुझ्या नशिबात आहे गुंजे. तेवढ्यात कबीरला फोन येतो. तो लगेच तिथे बाहेर येतो. तर तेवढ्यात रेशीम येते आणि म्हणते, कबीर तू इथे काय करतोयस. तर कबीर म्हणतो, अगं मला फोन आला होता. तर रेशीम म्हणते, आज फोन घ्यायचा नाही, चल बरं सर्वजण डान्स करतायत ना, असे म्हणून ती लगेच कबीरला ओढत नाही. तर मित्रांनो, उर्वरित भाग 2 मध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. त्यामुळे चॅनलला लाईक